सोशल मीडियाच्या युगात कधी काय होईल आणि कशामुळे व्हायरल होईल याचा काहीच नेम उरलेला नाही. एखादा साधा व्हिडिओ, एखादी रील किंवा एखादी छोटीशी घटना लाखो लोकांपर्यंत काही तासात पोहोचते. काही वेळा या व्हायरल गोष्टी केवळ मनोरंजनासाठी असतात, तर काही वेळा त्या डोळे उघडणाऱ्या असतात. अनेक लोक अशा व्हायरल व्हिडिओमधून काही शिकतात. काहींना सावधगिरीचा इशारा मिळतो, तर काहींच्या आयुष्यातील विसरलेले प्रसंग पुन्हा समोर येतात. अशाच एका व्हायरल रीलमुळे एका महिलेच्या आयुष्यातील 10 ते 12 वर्षापूर्वीची घटना पुन्हा जिवंत झाली. इतकंच नाही तर त्या महिलेनं स्वतःची झालेली फसवणूक जगासमोर मांडली आणि पाहता पाहता तिचा व्हिडिओही प्रचंड व्हायरल झाला. ही कथा आहे रंजना यादव यांची. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका पुढील व्हिडिओज बघण्यासाठी. या व्हिडिओमधून तुम्हाला हे शिकायला मिळालं तर व्हिडिओ लाईक करा. रंजना यादव या एक सामान्य महिला, सोशल मीडियावर वेळोवेळी व्हिडिओ पाहणाऱ्या लाखो लोकांपैकी एक. काही दिवसांपूर्वी त्या इंस्टाग्रामवर स्क्रोल करत असताना त्यांना एक रील दिसली. त्या रीलमध्ये धार्मिक ठिकाणी होणाऱ्या फसवणुकीबद्दल माहिती दिली होती. त्या रीलमध्ये दाखवलं होतं की काही ठिकाणी तथाकथित बाबा, पुजारी किंवा लोक भाविकांना यंत्र, ताबीज, विशेष प्रसाद अशा नावाखाली काही वस्तू विकतात आणि त्यातून मोठे फायदे होतात असा दावा करतात. ही रील पाहिल्यानंतर रंजनाच्या मनात अचानक एक विचार चमकून गेला. अरे, मी पण अशीच काहीतरी वस्तू वर्षापूर्वी आणली होती ना. रंजना यादव यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की साधारण 10 ते 12 वर्षापूर्वी त्या मथुरा, वृंदावनला गेल्या होत्या. श्रीकृष्णाच्या नगरीत जाण्याचा अनुभव प्रत्येक भाविकासाठी खूप खास असतो. भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक शांततेचा अनुभव घेण्यासाठी लाखो लोक दरवर्षी इथे येतात. रंजना देखील त्याच भावनेनं तिथं गेल्या होत्या. वृंदावनमध्ये मंदिराच्या परिसरात फिरताना त्यांना एक बाबा भेटला. त्या बाबांना त्यांना एक विशेष यंत्र दाखवले आणि सांगितले, हे यंत्र घरात ठेवल्यानं सुख समृद्धी वाढते, नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात लक्ष्मीचा वास होतो, अशा सर्व अडचणी दूर होतात. असे दावे ऐकून रंजना प्रभावित झाल्या. त्या बाबांनी सांगितलं की हे यंत्र अत्यंत शक्तिशाली आहे आणि ते फक्त 501 रुपयात मिळेल. तीर्थस्थळी गेल्यावर अनेक लोक काहीतरी स्मरण म्हणून किंवा श्रद्धेनं वस्तू घेतात. रंजनानंही विचार न करता ते यंत्र विकत घेतलं. त्या यंत्राला एक खास पद्धतीनं बांधलं होतं. सुतानं बांधलेले, आत काही कागदाची पुडी, बाहेर 1 रुपयाचे नाणे चिटकवलेले. बाबांनी सांगितले की ते उघडू नये, जे आहे तसंच देवघरात ठेवावे. रंजनानंही तसंच केलं. रंजना यांनी ते यंत्र घरी आणलं आणि देवघरात ठेवलं. वर्षानुवर्ष ते तिथंच राहिलं. त्यांनी कधी ते उघडून पाहिलं नाही, कारण श्रद्धा, भीती, उघडल्यास अपशकुन होईल का आणि एक बाजूला विश्वास, अशा अनेक भावना मनात होत्या. 10 ते 12 वर्षानंतर अचानक एक रील त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणते. त्या रीलमध्ये दाखवलं गेलं की अशा प्रकारच्या यंत्रामध्ये काहीही नसते, फक्त लोकांना पाहण्यासाठी, फसवण्यासाठी बनवलेलं असतं. हे पाहून रंजनाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. खरंच माझ्या यंत्रात काय आहे? रंजना यांनी ठरवलं की आता सत्य समजून घ्यायचं. त्या देवघरातून ते यंत्र काढतात. हातात घेतल्यावर त्यांना थोडी भीती वाटत होती. उघडावे का? काही वाईट तर होणार नाही ना? पण शेवटी त्यांनी धाडस केलं. रंजना यांनी त्या यंत्राभोवती गुंडाळलेला दोरा कापला. एक एक थर उलगडत गेल्या. बाहेरचं नाणं काढलं, कागदाची पुडी उघडली आणि आत पाहिलं ते काय? यंत्राच्या आत जे दिसलं ते पाहून रंजना थक्क झाल्या. त्यात काहीही नव्हतं. त्यात एक प्लास्टिकची छोटी वाटी द्रोणाच्या आकाराची होती. हा प्रकार पाहून रंजना पूर्णपणे हादरल्या. 501 रुपये दिले, 10 वर्ष श्रद्धेनं जपले आणि आज फक्त प्लास्टिक. त्यांना खूप वाईट वाटलं. रंजना यांनी हा संपूर्ण अनुभव व्हिडिओमध्ये सांगितला आणि सोशल मीडियावर शेअर केला. त्या म्हणाल्या, माझ्यासारखी चूक कुणी करू नये. हा व्हिडिओ काही तासातच व्हायरल झाला. लोकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या. कमेंट्समध्ये अनेक लोकांनी आपले अनुभव शेअर केले. माझ्याबरोबरही असंच झालंय. मीही असे यंत्र विकत घेतले होते. हे सगळं फसवणूक आहे. काही लोकांनी सावधगिरीचा सल्ला दिला. तीर्थस्थळी काहीही खरेदी करताना विचार करा. अंधश्रद्धेला बळी पडू नका. ही घटना फक्त एका महिलेची नाही, देशातील अनेक धार्मिक स्थळावर अशा प्रकारच्या फसवणुका होतात. बनावट बाबा, खोटे ताबीज, नकली प्रसाद, जादुई यंत्र, लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला जातो. लोक का फसतात? यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत. श्रद्धा आणि अविश्वास, समस्या सोडवण्याची आशा, अज्ञान, भावनिक स्थिती. कोणत्याही बाबावर लगेच विश्वास ठेवू नका. वस्तू खरेदी करण्यापूर्वी विचार करा. अंधश्रद्धा टाळा. अधिकृत ठिकाणांवरूनच वस्तू घ्या. रंजना यादव यांचा हा अनुभव एक मोठा धडा आहे. श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा नको. विश्वास ठेवावा पण विचार करून. भावनेत वाहून जाऊ नये.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा काहीतरी अर्थ असतो. कधी मनोरंजन तर कधी इशारा. ही घटना इशारा